कॉम्प्लिमेंटरी एक्सेसरीज फ्रॉम KTM. हे एक्सेसरीज जे आहेत ते आपल्याला KTM कडून कॉम्प्लिमेंटरी भेटलेले आहेत. आणि तुम्हा सगळ्यांना परत एकदा हॅलो, नमस्ते आणि नमस्कार. आजचा व्लॉग आहे तर आपली जी KTM ॲडव्हेंचर 390 आहे तर तिची फर्स्ट सर्व्हिस होणार आहे. तर मी त्याच्यासाठी चाललेलो आहे. आणि फर्स्ट सर्व्हिसिंगमध्ये काय काय गोष्टी होतात ते तर बेसिकच आहे. म्हणजे जसं की ऑइल चेंज होईल, मला वाटत नाही फिल्टर वगैरे एवढं लवकर चेंज होईल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे का ते आपल्याला 5 एक्सेसरीज आहेत जे कॉम्प्लिमेंटरी भेटणार होते तर ते पण भेटणार आहेत आज. तर मग आपण बघूया का एक्झॅक्ट ते काय एक्सेसरीज असणार आहेत. म्हणजे ॲक्च्युली मला एक्सेसरीज माहिती आहेत काय काय असणार आहेत, बट तरी पण आपण थोडा व्लॉगमध्ये सस्पेन्स ठेवूया का एक्झॅक्ट काय एक्सेसरीज असणार आहे जे KTM मला कॉम्प्लिमेंटरी देणार आहे. कॉम्प्लिमेंटरी एक्सेसरीज फ्रॉम KTM. तर मग त्या एक्सेसरीज काय असण्यासाठी व्लॉग पूर्ण बघा. आणि आता निघूया. तर तुम्ही आता ही एक गोष्ट बघू शकता, सर्व्हिसचा आपला जो लास्ट राईडपासून म्हणजे सर्व्हिस साईन येत आहे. तर त्याच्यासाठीच आपण आता चाललेलो आहे बाईक सर्व्हिसिंग करायसाठी. तर फर्स्ट सर्व्हिस होणार आहे, मग त्यानंतर कसं टेन्शन थोडं कमी असेल कारण फर्स्ट सर्व्हिसचं सर्वात जास्त टेन्शन असतं. कारण त्यांचं असतं ना, अगर टाइम पे सर्विस नहीं किया तो वॉरंटी लैप्स होगा, ये होगा वो होगा. तर मग त्याच्यासाठी जरा थोडं जायला पाहिजे टायमात. आणि आता माझ्या बाईकचं पण तसंच झालं आहे का 45 डेज ऑलमोस्ट झालेले आहेत. सर्विस ओव्हरड्यू दाखवतं आहे. बट त्याच्यामध्ये त्यांचीच मिस्टेक होती का त्यांनी मला बोलतात ना म्हणजे प्रॉपर इन्फॉर्मेशन दिलं नव्हतं. त्यांनी मला सांगितलेलं की नाही आपका सर्व्हिसिंग तो अभी थोड़ा टाइम है और आने के लिए. आणि मेन गोष्ट अशी झाली होती का म्हणजे असं कसं होऊ शकतं हे मला पण नाही माहिती. आता मी त्यांच्याकडनं ही बाईक परचेस केली होती आणि मी असं पण नाही आहे का कुठल्या DSAकडून म्हणजे थर्ड पार्टी डीलर्स असतात त्यांच्याकडनं बाईक घेतलेली. मी प्रॉपर KTMमधूनच बाईक घेतली होती. पण त्याच्यामध्ये काय झालं का ह्यांना मी जेव्हा कॉल केलेला तर हे का बोलले का अरे तुमचं इन्फॉर्मेशन मिसमॅच होतं आहे, म्हणजे प्रॉपर इन्फो दाखवत नाही आहे. तर मी बोललो असं कसं होऊ शकतं, इन्फॉर्मेशन कसं मिसमॅच होईल. तर मग ते बोलतात का नाही तुमच्या बाईकचा जो नंबर आहे तोच आमच्याकडे रजिस्टर नाही आहे. तर मी बोललो ठीक आहे, बाईकचा नंबर रजिस्टर नाही आहे, मग आता करायचं काय. बोललो ॲट दी एंड तुमच्याकडूनच मला अगोदर कॉल आलेला ना सेम बाईक सर्व्हिसिंगसाठी. तर ते बोलतात अरे नाही तसं नाही. तर मी बोललो आता ह्यांना मी कायच सांगू. मग त्याच्यामुळे मी काय केलं, मी बाईकचा चॅसी नंबरचा फोटो वगैरे काढला आणि त्यांना बोललो का चॅसी नंबरच्या ह्याच्याने तुम्ही आता माझी सर्व्हिसिंग आहे की नाही ते बघा. मग तेव्हा बोलतात अरे सर आपका सर्विस तो ओव्हरड्यू हो गया है. तर मी बोललो मग आता ही तुमच्याकडनं मला तुम्ही मिसगाईड केलं आणि त्याच्यामुळे मला ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे प्रॉपर समजल्याच नाहीत ना. तर मग आता अशा प्रकारे काय झालं आणि म्हणून मग ती लास्ट राईड जी मी केली ती जवळजवळ एका दिवसात 450 किलोमीटर कवर केले ते याच गोष्टीसाठी. कारण आपल्याला 1 डेमध्ये बोलतात ना एवढं फिरून ते किलोमीटर्स कंप्लीट करायचे होते. कारण मी या भ्रमात होतो का ठीक आहे लेट आहे. आणि मेन म्हणजे मला जर मॅन्युअली 45 डेज काउंट नाही केले मी, कारण की आपली बाईक जी आहे ती अगोदर घेतली पण चॉईस नंबर असल्यामुळे ती रजिस्टर नंतर झालेली आहे. तर मला वाटलं का जेव्हा रजिस्टर होत असेल तेव्हाच सर्व्हिसिंग पण येत असेल, बट असं नव्हतं. अशी आहे का KTMमध्ये सर्व्हिसिंगला चाललेलो आहे. आपले जे पास्ट एक्सपिरियन्सेस आहेत ज्याच्यावरून बोलतो. आणि तुम्हाला तर प्रत्येक ब्लॉगमध्ये मी सांगितलेलं आहे माझी लाईफ जेठालालसारखी आहे असं मला वाटतं. जर तुम्ही तारक मेहता का उलटा चष्मा बघत असाल तर तुम्हाला माहितीच असेल का त्याची लाईफ कशी आहे. आणि नसाल बघत तर मी फ्रीमध्ये त्यांचं प्रमोशन करतो आहे, तुम्ही बघा. तर मग तसंच आहे का प्रॉब्लेम्स कधी पण म्हणजे बोलतात ना कधी पण काही पण येतात. जसं की आता सफारीच्या वेळी तर तुम्ही बघितलंच असेल का किती प्रॉब्लेम्स फेस करावे लागलेले. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता मला असं वाटतं आहे का म्हणजे खूप लोकांनी असं मला सांगितलं आहे का KTMची सर्व्हिस चांगली नाही आहे. तर मग बघूया त्यांची सर्व्हिस कशी आहे काय आहे ते. आपली बाईक जी आहे ती एकदम न्यू ब्रँड आहे. न्यू ब्रँड म्हणजे आत्ताशी फक्त किती 1200 किलोमीटर झालेली बाईक आहे. बाईक घेतल्याच्या दिवसापासून हिचा जो क्रूज कंट्रोल आहे हा चालतच नाही आहे. KTM ॲडव्हेंचर 390चा क्रूज कंट्रोल चालतच नाही आहे. तर त्याच्यामुळे मला एवढे प्रॉब्लेम फेस करायला लागत आहेत. प्रॉब्लेम म्हणजे आता मी लाँग राईड्स वगैरे करत असतो किंवा काय तर भाई मी जी बाईक म्हणजे आपण कसं विचार करतो का अरे एक फीचर आहे जो मला खूप युजफुल होऊ शकतो. तर मला असं हेच वाटलेलं जेव्हा मी लाँग रूट्सवरती जाईन तर मला
कसं आहे, थोडं रिलीफ असेल, थोडा वेळ हात वगैरे सोडून आपण बसू शकतो. बट भाई असं काहीच नाही झालं. मला कंटिन्यू बोलतात ना प्रॉब्लेम्स फेस करायलाच लागत आहेत त्याच्यामध्ये. म्हणजे ते मॅन्युअली गाडी चालवतो आहे मी पैसे भरलेत ज्या गाडीसाठी, ज्या गोष्टीसाठी, तो फीचर मला वापरता येत नसेल तर कायच मतलब आहे. तर आता बघूया हे लोक कसं सॉल्व करून देत आहेत. कारण की मला बाईक आहे ना ॲक्च्युली सोडायची वगैरे नाही आहे इकडे. पण मग जर समजा आता त्यांच्याकडून होतच नसेल तर काय बोलू शकतो. आणि मी म्हणजे आता मला पण माहीत नाही एक्झॅक्ट का हा जो प्रॉब्लेम आहे हा ह्यांना बोलतात ना विदिन फ्यू आवर्स सॉल्व करता येणार आहे का जास्त टाईम लागणार आहे. जास्त टाईम लागणार असेल तर आपण काय करू नाही शकत. बाईक सोडण्याशिवाय आपल्याकडे पण काय दुसरा पर्याय नाही आहे. आणि आपण KTMच्या सर्व्हिस सेंटरच्या ऑलमोस्ट जवळ पोचलेलो आहे. आता फक्त एवढंच आहे, देवाला मी एवढंच प्रे करेन का आजचा दिवस आहे ना, मला खूप एवढी कामं आहेत ना, एवढी कामं आहेत, म्हणजे एवढे बॅकलॉग्स बाकी आहेत, एवढे क्लायंट कॉल्स आहेत, म्हणजे कायच, म्हणजे एवढे कामं आहेत का काय विचार पण नाही करू शकत असं आहे. आणि त्यात जर आज काय गोंधळ नको व्हायला. तर मी बोलतात ना देवाला हीच प्रार्थना करेन का देवा आज माझी कामं आहेत ना फटाफट होऊ दे, मला 3 वाजेपर्यंत तरी ॲटलिस्ट फ्री होऊ दे. म्हणजे कसं टेन्शन नसेल काय, म्हणजे ॲटलिस्ट 3 वाजता फ्री झालं तर मी माझी बाकीची कामं इव्हनिंगला करू शकतो. आणि जर नाहीच झालं मग काय, शेवटी जे जे होणार आहे ते तर व्हायचंच आहे, मग काहीच नाही करू शकत. सकारात्मक सोच, सकारात्मक. ना KTMचा मोठा बोर्ड लागला आहे ना काय लागलं आहे. गुगल मॅप मला फसवतो आहे का. हां दिसलं दिसलं दिसलं. सॉरी मी पटकन ब्रेक मारला. खूप मोठं आहे रे KTMचं सर्व्हिस सेंटर. तर आपण आता KTMला पोचलेलो आहोत आणि आपल्याला चांगलं गायडन्स मिळालेलं आहे इकडे का काय काय करायचं आहे काय नाही करायचं आहे. तर बेसिक गोष्टी आहेत जसं की ऑइल चेंज, ऑइल फिल्टर चेंज, एअर फिल्टर चेंज आणि छोटे मोठे जे कूलंटचं टॉपअप आहे ते करावं लागणार आहे. आणि प्लस मी त्यांना बोललो का ज्या नेसेसरी गोष्टी आहेत त्या तुम्ही करून टाका, बिलकुल विचार करू नका का बोलतात ना आपल्याला काय पार्ट्स टाकायला लागतील किंवा खर्च जास्त होईल. तर इट डझंट मॅटर, व्हॉट मॅटर्स इज बाईक्स हेल्थ. कारण की तिची हेल्थ जर चांगली असेल तर माझी हेल्थ चांगली राहील. तर मग त्याच्यामुळे ते आता सर्व्हिसिंगला वगैरे घेत आहेत. आणि क्रूज कंट्रोलचा जो प्रॉब्लेम होता तो मी त्यांना ऑलरेडी सांगितलेला आहे. ते बोलले का हां तो कधी कधी स्विच एक असतो जो प्रॉपर नसेल तर त्याच्यामुळे पण होऊ शकतो. तर ही ह्यांची वेटिंग लॉबी आहे, तिथे आपण म्हणजे वेट करत आहोत. आणि हे इकडे ह्यांनी जे एक्सपिरियन्सेस आहेत ते शेअर केलेले आहेत. प्लस हे आहे सर्व्हिस सेंटर आणि इथून आपण आपली बाईक बघू शकतो. बट मी काय करेन, मी ट्राय करेन का मध्ये मध्ये यांच्यामध्ये थोडं जाऊन शूट करायला. आणि ही बाईक जी आहे ती रॅम्पवर आता घेतलेली आहे. आता हे जे इंजिन फ्लशर आहे ते आपल्या बाईकमध्ये टाकतात. हे कंपनी रिकमेंडेड आहे, जे तुम्ही बघू शकता. जे इंजिन फ्लशर आहे त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी लिहिलेल्या आहेत. म्हणजे जसं की एलिमिनेट स्लज अँड कार्बन, जे कार्बन डिपॉझिट होतं ते फ्लश करू शकतं. प्लस त्याच्यामध्ये जे काय ऑइल वगैरे असेल ते तुमचं म्हणजे फ्लश होईल. आणि प्री ऑइल चेंजचं अगोदर हे म्हणजे रिकमेंडेड आहे का तुम्ही हे टाकू शकता. आता बाईक जी आहे ती आपण म्हणजे चालू करून ठेवलेली आहे, कारण की ते जे फ्लशर आहे ते प्रॉपर डिपॉझिट व्हायला पाहिजे, म्हणून मग ती बाईक आपण स्टार्ट ठेवलेली आहे. आता हे आपलं ऑइल जे आहे, जे जुनं ऑइल ते आपण ह्याच्यामधनं काढून टाकणार आहे. जे अंडरबेली जी आहे ती आपण आता काढणार आहे. ही तुम्ही बघू शकता ही कशी आहे ते. आणि माझं इंजिन एवढं गरम, एवढं हीट मारत आहे ना, डेंजर हीट मारत आहे. हे ऑइल तुम्ही बघू शकता किती छानपैकी ऑइल जे आहे ते मस्त काळं झालेलं आहे. हा आपला ऑइल स्टेनर आहे, तुम्ही बघू शकता. हा आता क्लीन होणार आणि मग त्याच्यानंतर हा आपण त्याच्यामध्ये परत इन्सर्ट करणार आहे. आता ऑइल फिल्टर जे आहे आपलं ते काढणार आहे.
आज ऑयल फिल्टर चेंज होगा ना, रिप्लेस होगा ना? ऑयल फिल्टर हर सर्विस में रिप्लेस होता अच्छा अच्छा. तर तुम्ही ऐकलं असेल का आपला ऑइल फिल्टर असतो तो प्रत्येक सर्विसमध्ये चेंज होतो. हा निघालेला आहे ऑइल फिल्टर, तुम्ही बघू शकता. आता मेन गोष्ट आहे का मी म्हणजे विचारलेलं आहे का एक्झॅक्ट आपल्याला टाईम किती लागणार आहे. कारण कावासाकीला आपण जेव्हा जातो तर तुम्हाला माहिती आहे का कावासाकीला सकाळी गेलो का संध्याकाळ होऊनच जाते. पण इथे आपल्याला तेवढा टाईम नाही जाणार आहे, थोडाच टाईम जाणार आहे. कारण की बाईकचं सर्व्हिस आहे ते बेसिक आहे, एवढं काय मोठी गोष्ट नाही आहे. पण एक गोष्ट आहे का एक्सेसरीज जे आहेत ते फिट करायला थोडा टाईम जाऊ शकतो. तर नाव लेट सी. माझी अपॉइंटमेंट होती सकाळी 10 वाजताची. मी 9:59 किंवा 9:56ला काहीतरी इथे पोचलो. लगेच त्यांनी माझी बाईक सर्व्हिसिंगला घेतलेली आहे. म्हणजे थोडा वेळ पण आपल्याला काही थांबायला लागलेला नाही आहे. प्लस मला तरी वाटतं का आपण 2 वाजेपर्यंत फ्री होऊन जाऊ आरामात. आता हा जो न्यू ऑइल फिल्टर आहे तो आपण बाईकमध्ये टाकणार आहे. हा गॅस्केट आहे आपला, तुम्ही बघू शकता. आता हे ऑइल आहे मोटूलचं 7100. तर आपण हे आपल्या बाईकमध्ये टाकणार आहे. आता सर्वात अगोदर ऑइल फिल्टरमध्ये आधी हे थोडं ऑइल टाकणार. हे आपलं ऑइल जे आहे या आता बाईकला थोडं अजून बेस्ट बनवेल. कारण की जे जुनं ऑइल होतं ते तुम्ही बघितलं असेल का किती पातळ होतं. आणि हे ऑइल आहे ते मोटूल तर ऑल टाईम सजेस्टेडच आहे. मी पण या ब्रँडवर खूप जास्त ट्रस्ट करतो. हे तुम्ही इथे बघू शकता, हे आपलं न्यू ऑइल आहे जे दिसतंय. आपल्या बाईकमध्ये जे कूलंट आहे ते आता टॉपअप होतं आहे. जसं माझ्या राईट पायाला प्रॉब्लेम आहे, ॲक्सिडेंटमध्ये माझा अँकल ब्रेक झालेला, तर मला थोडा प्रॉब्लेम होतो. कारण की ब्रेक पेडल आहे तो थोडा वरती आहे. तर मी त्यांना म्हणजे थोडं रिक्वेस्ट केलेलं आहे का माझा जो ब्रेक पेडल आहे तो थोडा खाली होऊ शकतो का. तर ते बोलले येस. तर हे माझ्यासाठी सर्वात मोठी गुड न्यूज आहे. कारण की बऱ्याचशा बाईकचं होत नाही. तर या बाईकचं आता थोडं खाली होईल ना तर खूप बेटर होईल. हा जो पेडल आहे तर हा थोडा वरती असल्यामुळे मला ब्रेकिंगला प्रॉब्लेम होतो. तर त्याच्यामुळे आपण थोडंसं खाली असेल तर ते बेटर होईल. फुल नीचे हो गया, नॉर्मल, ज़्यादा नीचे नहीं. इतना ही होगा क्या नीचे? ठीक है, चलो देखते हैं. बेटर पहले से तो भी थोड़ा बेटर ही रहेगा. तर KTM ॲडव्हेंचर 390ला हा एक स्क्रू आहे. या स्क्रूवरती फिटिंग आहे. जर हा स्क्रू वरती असेल पूर्ण तर तुमचा ब्रेक पेडल असेल तो थोडा वरती येईल. पण जर त्या जागी हा पूर्ण खाली असेल तर तुमचा ब्रेक पेडल आहे तो हलकासा खाली येईल. आता रॅम्पवरून बाईकला खाली घेणार. हे बघायला खूपच भारी वाटतं. हे एक्सेसरीज जे आहेत ते आपल्याला KTMकडून कॉम्प्लिमेंटरी भेटलेले आहेत. आणि आपले एक्सेसरीज आलेले आहेत जे आपण आपल्या बाईकमध्ये फिट करणार आहे. सीट जी आहे ती आपली निघालेली आहे. सर्वात मोठा सबसे बड़ा दर्द यही है. इतना डेंजर सीट है ना इसका, बहुत डेंजर. मला एवढी खुशी होते ना, मी एवढा खुश होतो या गोष्टीमुळे का बाबा एक्सेसरीजमध्ये आपल्याला जे सीट आहे ती भेटणार आहे आता फायनली. बहुत मस्त है एकदम. KTM का बेजिंग है, KTM पावर पार्ट्स बहुत अच्छा बना है. आणि आत्ता ही सीट तुम्ही बघू शकता, काय बेस्ट सीट आहे, एकदम बेस्ट. आता ह्याच्यामध्ये आहे हेडलाईट प्रोटेक्टर. जे तुमचा जो प्रोजेक्टर आहे हा प्रोजेक्टर डायरेक्ट डॅमेज नको व्हायला म्हणून इकडे एक तुम्हाला लेयर येते. तो ये है वो पार्ट जो हेडलाइट को प्रोटेक्ट करता है. त्याला फ्रंट मडगार्ड जो आहे तो पण ह्याच्यासोबत कॉम्प्लिमेंटरी ऑफर्समध्ये मिळालेला आहे. पण मी तो सध्या लावणार नाही कारण की बाईकचा शो एकदम कम्प्लिटली निघून जाईल. तर मी विचार करतोय का पावसाळ्यात जेव्हा आपण राईड्स करू तर तेव्हा तो मी नक्की लावून घेईन. सर्वात इम्पॉर्टंट एक्सेसरी जी आहे आपली ती आहे मेन स्टँड. कारण की मेन स्टँड असला तर बेटर, फक्त म्हणजे चेन ल्यूब वगैरे करायला बेटर पडतं. बाकी तर तसा एवढा काय त्याचा यूज नाही, पण आपण लावून घेऊ तरी पण.
ये जब भी कॉर्नर्स पे लगेगा नहीं ना, मतलब गाड़ी जैसे लीन करेंगे या फिर कुछ तो ज़्यादा नहीं ये होगा नीचे. हे तुम्ही बघू शकता, जो मेन स्टँड आहे आपला तो लागलेला आहे फायनली. हा एक मड फ्लॅप आहे जो प्रॉपर इथे लागेल, कारण की आपल्या बाईकमध्ये जो चिखल वगैरे उडतो तो मी बघू शकता, तर तो बाहेर नाही यायला पाहिजे, आतल्या आतच राहायला पाहिजे, म्हणून ह्या गोष्टी आहेत. हे तुम्ही बघू शकता. हा फायबरचा पार्ट आहे ॲक्च्युली, वाटताना असं वाटेल का मेटलचा आहे, बट दिस इज अ फायबर पार्ट. आणि हे असं इथे लागणार आहे. हे तुम्ही बघू शकता. हे आता प्रॉपर फिट झालेलं आहे इकडे. आता ह्याच्यातनं जो चिक्कल म्हणजे इथेच जमा राहायला पाहिजे, चिक्कल ह्याच्या बाहेर फेकला गेला नाही पाहिजे म्हणून आहे. बट तरी किती जरी काय झालं तरी थोडाफार चिक्कल तर बाहेर उडणारच आहे. आता हे चेन ल्यूब आहे ते आपलं होत आहे. आता फायनली आपली बाईक जी आहे ती कंप्लीट झालेली आहे तिची सर्व्हिस. बट फक्त एक प्रॉब्लेम जो आहे तो राहिलेला आहे अजूनपर्यंत, का सर्वात इम्पॉर्टंट आहे ॲक्च्युली, क्रूज कंट्रोल चालत नाही आहे. जे आपला मेन प्रॉब्लेम आहे क्रूज कंट्रोलचा, तो या लोकांनी सॉल्व करायला घेतलेला आहे. तर फिंगर्स क्रॉस्ड. हा डिव्हाइस तुम्ही बघू शकता. हा डिव्हाइस जो आहे तो आपल्या ECU मध्ये कनेक्ट होऊन आता ह्याच्या थ्रू PCला कनेक्ट होईल. आणि आपला क्रूज कंट्रोलचा प्रॉब्लेम जो आहे तो सॉल्व झालेला आहे विदाऊट एनी झिकझिक किचकिच, एकदम आरामात सॉल्व झालेला आहे. तर आपली बाईक जी आहे ती फायनली सर्व्हिस झालेली आहे. आणि सर्व्हिस झाली आहे तर खूपच भारी वाटतं आहे, कारण की म्हणजे असं फील होतं आहे का हां काहीतरी काम झालं आहे गाडीवरती. आणि दुसरी गोष्ट असं म्हणजे का इकडचे लोक जे आहेत ते एवढे फ्रेंडली आहेत, एवढे जॉली आहेत, त्यामुळे म्हणजे असं कुठली गोष्ट त्यांना सांगायला किंवा कुठली गोष्ट त्यांच्याशी बोलायला असं काही डिफिकल्ट नाही वाटत. आणि मेन म्हणजे माझे जेवढे प्रॉब्लेम्स होते ते त्यांनी समजून घेतले आणि ते प्रॉब्लेम सॉल्व करून दिलेले आहेत. म्हणजे असं बोलतात ना, एकाही गोष्टीला ते नाही बोललेले नाहीत. क्रूज कंट्रोलच्या वेळी थोडं मला टेन्शन आलेलं का नक्की ही गोष्ट सॉल्व होईल का नाही होईल, पण लकीली ती पण गोष्ट माझी सॉल्व झालेली आहे. म्हणजे आज जसं मी बोललेलो व्लॉग स्टार्ट करताना का तुम्हाला तर माहिती आहे का माझं लाईफ जेठालालसारखं आहे, बट म्हणजे बोलतात ना सकारात्मक सोच. जर समजा आपण असे विचार केले तर आपल्यासोबत सगळं पॉझिटिव्हच होतं. पण ठीक आहे, म्हणजे बघा कसं आहे, दिवस रोज चांगला असला म्हणून कधी दिवस खराब होणार नाही अशातली काही गोष्ट नसते, आणि कधी दिवस खराब असेल तर परत दिवस चांगला होणार नाही अशातली काही गोष्ट नसते. तर मग आता इथून डायरेक्ट कसं आहे, जाणार घरी, बाईक पार्क करणार आणि मग आपले दिवसभराची जी कामं आहेत ती फटाफट करून घेणार. माझा अंदाज तरी होता का 2 वाजतील, पण म्हणजे किती वाजले, 1:05 झालेलं आहे फक्त. तर बोलतात ना भाई, मी लवकरच फ्री झालेलो आहे. माझी तयारी होती 2पर्यंतची. क्रूज कंट्रोलसाठी थोडा टाईम गेला, बट ठीक आहे, दॅट इज ओके, कारण की त्यांच्याकडे पण कसं सिस्टममध्ये काम होतं आणि मग त्यांनी कम्प्युटरला किंवा लॅपटॉपला कनेक्ट न करता फोन त्यांच्या मोबाईलला कनेक्ट करून ते एरर्स बघितले. तर मी तुम्हाला सांगतो नक्की माझ्या क्रूज कंट्रोलमध्ये प्रॉब्लेम काय झाला होता. म्हणजे तुम्ही पण जर कधी KTMची बाईक घ्याल आणि तिच्यामध्ये क्रूज कंट्रोल आहे तर ही गोष्ट लक्षात ठेवा. त्यांना सांगा का जसं तुमचं, म्हणजे त्यांनी मला जे एक्सप्लेन केलं ते मी तुम्हाला सांगतो आहे. नॉर्मल भाषेत सांगायचं झालं तर आपलं क्रूज कंट्रोल होतं ते लॉक होतं, त्याचं लॉक ओपनच नाही केलेलं, कारण की जोपर्यंत कस्टमर बाईक म्हणजे कस्टमरचं बाईकचं एकदम कंप्लीट होत नाहीत गोष्टी. म्हणजे जसं आता फॉर एक्झाम्पल बाईकची तुमची डिलेवरी आहे उद्या, तर तो लॉक असतो तो आज ओपन केला जातो. पण मला जिथून बाईक भेटलेली त्या लोकांनी लॉक ओपन करायला विसरून गेले होते. तर डिलेवरीच्या अगोदर त्यांना हा लॉक ओपन करायचा असतो आणि मे बी ते विसरले असतील किंवा काय अशा चुका म्हणजे अशा गोष्टी होत असतात, छोट्या मोठ्या गोष्टी तर आयुष्यात होत असतात. त्यामुळे मला काय एवढा प्रॉब्लेम नाही, कारण त्यांनी मला जी डिलेवरी वगैरेचं एक्सपिरियन्स झालं किंवा बाकी गोष्टी झाल्या मला सीमलेसली केलेल्या आहेत. त्यामुळे मला असं काय बोलतात ना, एवढं काय वाटलेलं नाही का अरे यार असं काय तसं काय. इट्स ओके, कम्प्लिटली फाईन, गोष्टी होत असतात त्यामुळे काय टेन्शन नाही.
आणि आत्ता कशी आपली बाईक एकदम टकाटक झालेली आहे, त्यामुळे अजून पण मजा येते. आणि प्लस क्रूज कंट्रोल जे आहे त्याचा आता साईन पण येत आहे, तुम्ही बघू शकता. त्यामुळे अजून पण मजा येते, अजून पण खूपच भारी वाटतंय. हा मुलगा आहे, त्याने मला म्हणजे 2दा-3दा बघत होता. त्याला मी हाय केलं तर एवढा खुश झाला ना, कायच बोलू. आणि आता पोचलेलो आहे कॉम्प्लेक्सच्या इथे खाली. फायनली आजचा दिवस जो होता म्हणजे संपलेला नाही आहे, बट आत्तापर्यंत जो का होता एकदम बेस्ट होता. करूया इथेच समाप्त. भेटूया आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.